आदाब अर्ज़ है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। आज 74वां यौम जमहूरिया मनाया गया। सरकारी परचम कुशाई सरपरस्त वजीर संदीपान भुमरे के हाथों अमल में आई। पुलिस दस्तों की जानिब से मौजूदीन को गार्ड ऑफ ऑनर्स पेश। यौम जमहूरिया के ज़िम्न में मुख्तलिफ सरकारी नीम सरकारी दफातर में परचम कुशाई और मुख्तलिफ उर्दू स्कूलों और मदरसों में तिरंगा लहराया गया। अब खबरें तफसील से। आज़ादी, मसावात, भाईचारगी और इंसाफ इन अक़दार की हिफाजत करते हुए जमहूरियत को मुस्तहकम करे, ये बात सरपरस्त वज़ीर संदीपान भुमरे ने कही। आज वो अहम सरकारी परचम कुशाई तकरीब से मुखातिब थे। यौम जमहूरिया के मौके पर पुलिस कमिश्नरेट के देवगिरी मैदान पर परेड और परचम कशाई तकरीब अमल में आई। यौम जमहूरिया के मौके पर आज अहम सरकारी परचम कुशाई सरपरस्त वज़ीर संदीपान भुमरे के हाथों अमल में आई। ये प्रोग्राम सुबह 9:15 पर औरंगाबाद पुलिस कमिश्नरेट के देवगिरी मैदान पर मुनक़िद किया गया था। इस मौके पर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे, रुकन असम्बली संजय शिरसाट, रुकन असम्बली प्रदीप जायसवाल, साबिक़ रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे, साबिक़ मेयर नंद कुमार घोड़ीले, डिविज़नल कमिश्नर सुनील केंद्रेकर, पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता, ज़िला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे, म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी, ज़िला परिषद के CEO विकास मीना समेत तमाम सरकारी अफसरान, मुलाजिमीन, शहरी और तलबा व तालिबात मौजूद थे। इस प्रोग्राम में बेहतरीन कारकर्दगी अंजाम देने वाले पुलिस अफसरान और मुलाजिमीन को मेडल्स और अवार्ड्स दिए गए। इस मौके पर परेड का मुजाहरा किया गया। पुलिस दस्तों ने मौजूद मेहमानों को गार्ड ऑफ ऑनर पेश किया। ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्याग केला, त्यांना मी अभिवादन करतो व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये संविधान लागू करण्यात आले। आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला। आपल्या देशाची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे। घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत। आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत। भारतात जनहितकारी, कल्याणकारी, धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था राबवली जाईल असेही अभिवचन संविधानात देण्यात आले आहे। जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही। त्या शूरवीरांना आपण वंदन करूया। आजही देशाच्या सेवेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी, संरक्षणासाठी सज्ज आहेत। त्यांचाही आपण सन्मान करूया। आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्यही लक्षात घेऊया आणि ही मूल्य आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूया। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरून एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे। तुम्ही आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो याची मला खात्री आहे। पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
यौम जमहूरिया के मौके पर मुनक्कद सरकारी परचम कशाई तकरीब के मौके पर रुकन असम्बली संजय सिरसाट और साबिक रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे के माबेन सियासी रसाकशी साफ नजर आई। कोण बसण्याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी काही व्हीआयपी जे चेअर्स असतात त्याच्यामधली ही एक चेअर्स आहेत. खैरसाहेब पण या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या शेजारी बसल्याने काय असं वावगं काहीच नाही ना, चुकीचं काहीच नाही. पण अजूनही आदर कायम आहे. तसं नाही काही. हा क्षण वेगळा आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. अशा वेळेला आता आमच्या बाजूला इम्तियाज जलील बसलेले, म्हणजे काय आम्ही एमआयएमचे झालो काय? आमच्या बाजूला आणखी बाकीचे बसलेले आहेत. पक्षपात या दिवशी नसतो. नाही पण आदर कायम आहे का खैरे साहेबांबद्दलचा अजूनही? ते तुमचे नेते होते कधी काळी. जे ज्येष्ठ असतात त्यांचा आदर करावा लागतो. कोणीही ज्येष्ठ असतो, आपल्यापेक्षा वयाने जो मोठा असेल, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हेच शिकवलंय, मोठ्यांचा आदर करा. मोठे कसे जरी वागले तरी हरकत नाही, परंतु त्यांचा आदर ठेवला पाहिजे. राजकारणात काही होऊ शकतं असं म्हटलं जातं. आज तुम्ही जे काही विरोधक आहात, एका बाजूला बसलेले आहात, तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहात? थांबता. पश्चिम मतदारसंघाला 5 वर्ष त्या ठिकाणी माझ्या तर आम्ही पश्चिम मतदारसंघ लकीली असतो, त्यामुळे काय हरकत नाही. सिरसाट साहेब ते म्हणतायत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, ते काही हरकत नाही म्हणतायत. मग ते काय माझे दुश्मन थोडी आहेत? माझे दुश्मन नाही ते. अहो काही जरी झालं ना, गेली 38 वर्ष बरोबर काम केलेलं आणि जिल्ह्यातल्या सिनियरापैकी ते आणि मीच आहे. शिवसेना आणणाऱ्यापैकी आम्ही दोघंजण आहोत. म्हणून आम्हाला ते आणि मी ते दिवस सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत आणि मग त्याचे त्यांनाही जाणीव आहे, मलाही जाणीव आहे. यौम जमहूरिया के ज़िमन में शहर के मुख्तलिफ सरकारी और नीम सरकारी निजी दफातर में परचम कशाई के प्रोग्राम्स का इनेकाद किया गया था। ज़िला कलेक्टर ऑफिस, म्यूनसिपल कॉरपोरेशन, गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल में परचम कशाई अमल में आई। जिला कलेक्टर ऑफिस में जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे के हाथों तिरंगा लहराया गया। इस मौके पर अपर जिला कलेक्टर डॉक्टर आनंद गोहाने, रिहायशी डिप्टी कलेक्टर अप्पा शिंदे, डिप्टी इलेक्शन ऑफिसर डॉक्टर भरत कदम, डिप्टी जिला कलेक्टर प्रभोदय मुड़े, संगीता चौहान, संदीप पाटिल वगैरह समेत ज़िला कलेक्टर ऑफिस के अफसरान व मुलाजमीन मौजूद थे। औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन में म्यूनसिपल कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी के हाथों परचम कुशाई अमल में आई। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल में डीन डॉक्टर संजय राठौड़ के हाथों तिरंगा लहराया गया। इस मौके पर डॉक्टर्स, नर्सेस और मेडिकल कॉलेज के मुलाजिमीन मौजूद थे। पार्वती अस्पताल में भी यौम जमहूरिया के ज़िम्न में परचम कुशाई अमल में आई। चान्स आहे आपल्या शहराला जगाच्या पटलावर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करायला, तसंच आपल्या शहराची जी सांस्कृतिक धरोहर आहे किंवा औद्योगिक क्षमता आहे, जी वेगवेगळे आपले युनिकनेस आहे, आपल्या शहराचं एक बरस्थान आहे, ते संपूर्ण जगासमोर मांडण्याचा हा एक अतिशय चांगला आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे। याच्या निमित्ताने महानगरपालिकेने विविध शहराच्या सौंदर्यीकरणासाठी, ब्युटिफिकेशनसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते हाती घेतलेले आहेत। मग त्यामध्ये रस्त्याचं सुशोभीकरण असेल, शहराची स्वच्छता असेल, आपले जे विविध ऐतिहासिक स्थळ असेल त्यांची रंगरंगोटी व रोषणाई असेल, असे अनेक उपक्रम जे आहेत ते आपण घेतो आहोत। महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यासाठी मेहनत घेत आहेत। परंतु मी आज या दिवशी आमच्या शहराच्या जे शहरवासी आहेत त्यांना सुद्धा एक आव्हान करतो की आपलं देखील या उपक्रमामध्ये सहभाग आपण नोंदवला पाहिजे, आपलं सहकार्य मिळालं पाहिजे, तरच आपण आपल्या शहराला यशस्वी पद्धतीने ही जी बैठक आहे ती आपण आपल्या शहरामध्ये व्यवस्थित आयोजित करू शकू। शहराचं एक चांगलं स्वरूप जे आहे, खूप सुंदर असं रूप जे आहे ते आपण जगातल्या वेगवेगळ्या देशात येणाऱ्या पाहुण्यांसमोर मांडू शकतो। आता प्रजासत्ताक दिनानिमित्त काही कल्चरल कार्यक्रम देखील आपल्याकडे आयोजित केलेले आहेत। शाळेतली मुलं सुद्धा काही परफॉर्मन्स देणार आहेत, त्यामुळे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही। फक्त भारतीय राज्यघटनेने, संविधानाने जी आपल्याला आयडियल्स घालून दिलेली आहे, समता, बंधुता, एकता,
या सर्व जे आपले बेसिक प्रिन्सिपल्स आहेत आपल्या राज्यघटनेचे त्याचं प्राणपणाने रक्षण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ही प्रजासत्ताक किंवा लोकशाही यशस्वी करण्यासाठी जे आपल्याला सर्वांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे हे प्रयत्न आपण सर्वांनी एक नागरिक म्हणून एक सजग नागरिक म्हणून करावे असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि खूप मोठे व्हा, देशासाठी काहीतरी छान करा, प्रण घ्या आज की मी माझ्या कार्यातनं रोज माझ्या देशासाठी काहीतरी थोडा भाग सहभाग देईन, चांगलं करेन, माझ्या लेकरांना काही छान शिकवेन, एखादी बुद्धिजीवीसारखं मी त्यांना छान समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट दॅट विल हेल्प देम टू ग्रो इन देअर डेली लाईफ. सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी निमित्त आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या या पॅरामेडिकल कॉलेजला डॉक्टर अंजली कराड मॅडम जे कन्सल्टिंग गायनेकॉलॉजिस्ट आहेत, औरंगाबादमध्ये प्रसिद्ध आहेत, हे आपल्या हजर राहिले व आमच्या कॉलेज इथे झेंडावंदन केल्याबद्दल मी सर्व पॅरामेडिकल कॉलेजतर्फे मी त्यांचे आभार मानतो व तसेच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन थँक्यू. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आतापर्यंत मागील वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये कोविडनंतर आपण बरंचसं चांगलं काम केलेलं आहे. मागच्या वर्षीचं अचिव्हमेंट म्हणजे आपण पिडियाट्रिक ऑन्कोलॉजी या विषयामध्ये PG चालू करू शकलेलं आहे आणि बाकी या पुढच्या वर्षामध्ये आपण बरेचसे कामं प्रस्तावित केलेले आहे. त्याचा जास्त उहापोह न करता फक्त एवढीच अपेक्षा आहे की सगळे कर्मचारी आणि अधिकारी यांनी येणाऱ्या पुढील वर्षामध्ये जे काही आमचे संकल्प आहेत त्यामध्ये सहकार्य कराल आणि सगळं कॉलेजच्या पुढील वर्षामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट्सला आपण मान्यता मिळवून त्याची सुरुवात करू अशी अपेक्षा करतो. जय. 74वीं यौम जमहूरिया के मौके पर औरंगाबाद के मुख्तलिफ स्कूलों और मदरसों में परचम कुशाई की गई. सर सैयद उर्दू व मराठी स्कूल औरंगाबाद, मौलाना आज़ाद हाई स्कूल, ज़ियाउल उलूम बॉयज़ एंड गर्ल्स प्राइमरी स्कूल, गुलशन उस्मान उर्दू प्राइमरी स्कूल, मदरसा हुज़ैमा हरसूल और दाऊदी बोहरा फ़िरक़े के जानिब से यौम जमहूरिया के प्रोग्राम्स मुनक़्क़द किए गए. जख्मी रोटियों को दोबारा जोड़कर तंदूर में लगाने की हिदायत. 74वें यौम जमहूरिया के मौके पर औरंगाबाद के मुख्तलिफ स्कूलों में परचम कुशाई अमल में आई. सर सैयद उर्दू मराठी स्कूल में फैयाज़ हुसैन जैदी के हाथों परचम कुशाई अमल में आई. बतौर मेहमानान खुसूसी अलहाज सोहेल खादरी, सदर मौलमा सर सैयद उर्दू प्राइमरी स्कूल काजी निखत फातिमा, सदर मुदरिस मराठी प्राइमरी स्कूल वहीदुद्दीन सिद्दीकी वगैरह मौजूद थे. मौलाना आज़ाद हाई स्कूल और ज़ियाउल उलूम बॉयज़ गर्ल्स हाई स्कूल में भी परचम कुशाई अमल में आई. इस तकरीब में बतौर सदर जनाब सैयद अली खादरी, सेक्रेटरी अंजुमन इशाए तालीम औरंगाबाद, मेहमान खुसूसी के तौर पर डॉक्टर सैयद अब्दुल रज़्ज़ाक़ खादरी, सदर मुदरिस मौलाना आज़ाद हाई स्कूल,
दिगर मेहमान में नसीर अम्बेकर सदर मुदर्रिस ज़ियाउल-उलूम गर्ल्स हाई स्कूल, मोहतरमा हाजरा बानो सदर मौल्लिमा ज़ियाउल-उलूम प्राइमरी स्कूल, सोहेल जलील साहब और मुख्तार अली मौजूद थे। मदरसा हुज़ैमा में परचम शुशाई की गई और प्रोग्राम का एहतमाम किया गया था। दाऊदी बोहिरा समाज की जानिब से जमात खाने में आमिल साहब जनाब मुइज़ भाई वजही के हाथों तिरंगा लहराया गया। इस मौके पर बोहिरा समाज के लोग मौजूद थे। गुलशन उस्मान उर्दू स्कूल इलियास कॉलोनी में 74वां यौम जमहूरिया मनाया गया। इस मौके पर नई इमारत को अवाम के नाम मौसूम किया गया। अपनी रंगत पर बताया जाता है। एक तरफ मदारिस पर बुनियाद परस्ती का इल्जाम थोपा जा रहा है तो दूसरी तरफ इन्हें नापसंदीदा अनासी की आमाजगह बताया जा रहा है। आज मदारिस को मुल्क मुखालिफ सरगर्मियों में मुलविस ठहराया जाता है तो कल होकर इन्हीं इदारों को दहशतगर्दी का अड्डा करार दे दिया जाता है। गर्ज ये के मदारिस के खिलाफ खुलकर सामने आ गई है। अब बातचीत से चढ़कर बोलने लगा है और तअस्सुब सीनों से निकलकर सड़कों पर आ चुका है। आरएसएस ने आज पूरे मुल्क में तअस्सुब बैनात का जाल बिछा दिया है। विश्व हिंदू परिषद ने पूरे माहौल में नफरत व अदावत का बीज बो दिया है और बजरंग दल जैसी फासिस्ट तंजीम आलमी सतह पर मदारिस इस्लामिया की किरदार कुशी में सरगर्म अमल है और इंतहा पसंद गैर मुस्लिमों की नजर में मदारिस इस्लामिया का वजूद मुल्क की दाखिली सलामती के लिए सबसे बड़ा खतरा है और दीनी इदारों की सरगर्मियां हिंदुस्तान के तकद्दुम व तरक्की में मानिया है। जबकि हकीकत यह है कि वतन का जर्रा जर्रा है यहाँ इस बात पर शाहिद, वतन का जर्रा जर्रा है यहाँ इस बात पर शाहिद। मदारिस की सुकूत इस मुल्क के जाबाज गाजी है। सियासी खेल है वरना ये दुश्मन भी समझता है कि इस्लामी मदारिस मरकज़दार इंसानियत साजी है। जो खून गिरा पर्वत पर, जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो।
महाविकास फ्रंट में वंचित बहुजन फ्रंट शामिल हो, शिवसेना चीफ उद्धव ठाकरे इस सिलसिले में कोशिश कर रहे हैं। ये बात आज हज़ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने कही। आज मीडिया से मुखातिबत में उन्होंने मुख्तलिफ मौज़ूआत पर अपने ख्यालात का इजहार भी किया। अजून ही सगळं महाविकास आघाडी एक स्वतंत्र अलायन्स आहे आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एक स्वतंत्र अलायन्स आहे। अजून शिवसेना या सगळ्या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी यावी यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब प्रयत्न करत आहेत। आणि आता हे बरेच लोक एकमेकांना हा भाजपचा तो भाजपचा हा काँग्रेसचा हे म्हणत असतात आणि म्हणून त्यांनी केलं असेल ते त्यांचं वक्तव्य, परंतु शिवसेना असं काही कधी म्हणत नाही आणि म्हटलेली पण नाही। यथावकाश होईल या सगळ्या गोष्टीच्या घोषणा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब निश्चित करतील। काहीही परिणामकारक होणार नाही। मला वाटतं या संदर्भात निश्चित महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी एकत्रितरित्या येणाऱ्या काही काळात जशी जशी आवश्यकता असतील एकत्र बसून या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चित निर्णय घेतील। इम्तियाज जलील यांनी मला माझ्या इलेक्शनला कोणती मदत केलेली नाही, कारण माझा जो विजय झाला होता माझा म्हणजे शिवसेनेचा, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे एकत्र होतो। म्हणजे झालेल्या मताच्या 86% मतदान मला पडलं होतं आणि MIMचे मतं किती 22-23 मतं आहेत 654 मतापैकी, आणि मी निवडून आलो 400 मतांनी। त्यामुळं मला असं वाटत नाही की आणि इम्तियाज जलील यांनी व्यक्तिगतरित्या या सगळ्या निवडणुकीत मदत केली, बिलकुल मला वाटत नाही। आता त्यांचा आरोप आहे, मी त्याच्या बाबतीत सांगितलं नाही, पण जे झालेलं आहे इथल्या निवडणुकीत, कारण मी स्वतः उमेदवार होतो ना, मला माहिती आहे ना। त्यामुळे असं कोणतंही इम्तियाज जलील यांनी व्यक्तिगतरित्या मदत करण्याचा मला प्रयत्न मुळीच केलेला नाही। काही नगरसेवकांनी मतदान केलं असेल तर तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु इम्तियाज जलील यांनी मला या निवडणुकीत कोणती मदत केली हे सुस्पष्ट आहे। मला नाही वाटत हे असं काही होतं, कारण त्यावेळेस ज्या पद्धतीनं पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी ह्या सगळ्या घटना घडल्यानंतरही ज्या पद्धतीनं धीरोदत्तपणे सगळे आमदार पुन्हा गेलेले आणि त्याला भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं किडनॅप करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं आणि नंतर कशा पद्धतीने आणलं, तर मला असं वाटतं एक वक्तव्य त्यांनी केलं असावं, पण मला असं काही वाटत नाही। हे शरद पवारांनी साहेबांनी म्हटलं तर त्याला अर्थ आहे। जयंत पाटील साहेब म्हणतात ही खेडी, मला असं वाटतं खेडी असेल तर त्यावेळेचे जयंत पाटील साहेबांच्या असतील, सुप्रियाताईंच्या असतील, शरद पवार साहेबांच्या असतील वक्तव्य जर बघितलं आणि तिथल्या बारामतीकरांचे सुद्धा असेल तर या सगळ्या घटनेशी पवार साहेबांचा कोणताही संबंध नाही, त्यावेळेस सुस्पष्ट झालेलं होतं। नाजरीन, अब वक्त हो चला है कि मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। यौम जमहूरिया के मौके पर इको विज़न फाउंडेशन शहर माहौलियात प्रोग्राम और दिगर मुख्तलिफ समाजी तंजीमों के इश्तराक से आज प्लास्टिक और कचरा जमा किया गया। मुंतज़मीन ने इस ज़िमन में मज़ीद मालूमात फराहम की। वर्षी घरातला दसरा वगैरे काढला जातो, पण हे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या ना धड बाहेर फेकता येतात ना घरी ठेवता येतात, असं म्हणत तो घरात खूप कचरा असतो जो की नसावा। पण त्याचंही आम्हाला हे माहिती नसतं की याचा व्यवस्थित विल्हेवाट कशी लावावी किंवा काय करावं, असं प्रत्येकाच्या घरी असं अडचण असते आणि त्यामुळे बराच कचरा साठला गेला। पण ही खूपच छान संकल्पना आहे
की ज्यामुळे लोकांच्या अगदी घराघरातनं सगळा हा ई कचरा निघाला आणि होपफुली त्याची व्यवस्थित काहीतरी विल्हेवाट लागली जाईल. मला ही संकल्पना खूप आवडली, कारण आपल्या घरातला जो कचरा आहे तो आपण सहसा बाहेर फेकत नाही. कारण असं वाटतं की आपल्याला ह्याचा कधीतरी आपण उपयोग करू, पण 5 वर्ष 10 वर्ष त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि आपण ती वस्तू तशी सांभाळून ठेवतो. पण वास्तुशास्त्राप्रमाणे असं म्हणतात की ह्या वस्तू अशा पडलेल्या खराब झालेल्या वस्तू घरात ठेवू नये, त्याचा चांगला म्हणजे हे होत नाही त्याचं. पण ह्या ताईनं खूप छान ही आयडिया काढली आणि आमच्या घरातला कचरा बाहर काढला. सरकारी डेंटल कॉलेज में मुंह की सफाई मुहिम के तहत मुख्तलिफ प्रोग्राम्स का अहतमाम किया गया था। इस मौके पर डेंटल जांच कैंप का अहतमाम किया गया। महाराष्ट्र शासनाच्या वतीने व डायरेक्टर संचालनालय वैद्यकीय शिक्षण मुंबई यांच्या वतीने स्वच्छ मुख आरोग्य अभियान या आयोजित करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये कॅम्पेन, कॅलेंडर, कॅम्पेन आणि कॅम्प अशा त्रिसूत्रीनुसार हे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत। कॅलेंडरमध्ये त्यांनी वर्षभर त्या कार्यक्रमाची कशा पद्धतीने राबवण्याचं याचं एक नियोजन केलेलं आहे। कॅम्पेन म्हणजे समाजात समाज प्रबोधन, मौखिक आरोग्यासंबंधी समाज प्रबोधन करण्याविषयी सांगितण्यात आलं आहे। आणि कॅम्प म्हणजे समाजात जाऊन कॅम्प करून त्यांना ट्रीटमेंट व उपचार करून त्या संदर्भात माहिती देण्याविषयी करण्यात आले कार्यक्रम आयोजित करण्यात आले। याच्यानुसार दिनांक 22 जानेवारी हा कृत्रिम दंतशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने हा साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 23 तारखेला सोमवारी मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात आली व त्यांना जे काही उपचार आवश्यक आहेत ते सर्व उपलब्ध करून देण्याचे महाविद्यालयाने ठरविलेले आहे। तसेच काल महाविद्यालयात कवळी वाटप व त्याच्या निगराणीसाठी आवश्यक असे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे। आणि या संदर्भातच आज दिनांक 25 जानेवारीला सेंट्रल बस स्टँड औरंगाबाद येथे जनप्रबोधन, मौखिक आरोग्याविषयी जनजागृती व हिंदुस्थानी बाबा यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। त्यानिमित्ताने आज हा पूर्ण उद्या 26 तारखेनंतर 27 तारखेला स्लोगन, घोषवाक्य, मौखिक आरोग्याविषयी घोषवाक्याची स्पर्धा आयोजित केलेली। अशा प्रकारे हा सप्ताह पूर्ण स्वच्छ मुख आरोग्य अभियानांतर्गत आयोजित साजरा करण्यात आलेला है। म्यूनसिपल कॉरपोरेशन के जानिब से कॉन्ट्रैक्टर्स के बकाया जात अदा किए जाएं। इस मुतालिबे पर यौम जमहूरिया के मौके पर म्यूनसिपल कॉरपोरेशन के इंतज़ामिया इमारत के रूबरू भूख हड़ताल शुरू की गई। एडीएल से बात करते हुए एहतजाजियों ने अपने मुतालिबात पेश किए। 1.5 वर्षापासून आयुक्त साहेब, वावळे साहेब, चीफ अकाउंटंट वावळे साहेब यांच्याकडे 1.5 वर्षापासून चक्रा मारतोय। माझ्या मुलीचं लग्न असतानासुद्धा मला लग्नाला पैसे दिले नाही त्याने। मी पत्रिका लावून त्याला अर्ज दिला तरी मला पैसे दिले नाही। नंतर संबंधित टँकरचे ठेकेदार व दुसरे अनेक ठेकेदार त्यांना EF PF माफ करून त्यांना पैसे दिले आणि आम्हाला EF PF लागू होत नाही तरी आम्हाला म्हणतात आणून द्या, त्यावेळेस आम्ही तुम्हाला पैसे देऊ। हे प्रशासनाचं हे धोरण चुकीचं आहे। म्हणून मी जोपर्यंत मला देयके देण्यात येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे। कुठे काम केलं तुम्ही? मी वार्ड क्रमांक 20 जयभीम नगर येथे ड्रेनेजचं काम केलं आहे। ड्रेनेजचे हां, किती लाखाचं काम होतं? ते 7 लाखाचं काम होतं, 7,79,000चं। त्यामधून काहीच भेटलं नाही आतापर्यंत? 1 रुपया भेटला नाही आतापर्यंत। आणि जे पैसे होते तुम्ही तुमचे खिशाने लावले का? हो, ते माझ्या खिशानेच लावलेत। मी भालसिंग राजपूत नावाच्या एजन्सीच्या नावावर काम केलेलं आहे। माझी मागणी अशी, अकाउंट ऑफिसरला चौकशी करून त्याला निलंबित करावं या बदली करण्यात यावी त्यांची, ही माझी मागणी राहील। जोपर्यंत माझा धनादेश मिळत नाही, माझा RTGS होत नाही, तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालूच राहणार। सिग्मा अस्पताल ने CTO तकनीक पर वर्कशॉप का अहतमाम किया था। इसमें एक दिन में 5 मरीजों का इलाज किया गया। इसकी इत्तला सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई। नुकतंच आम्ही एक रिट्रोग्रेड CTO वर्कशॉप केलं आहे। यामध्ये आम्ही कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टी म्हणजे जी काही हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये खूप हार्ड ब्लॉकेजेस असतात, ते ब्लॉकेज सामान्य एन्जिओप्लास्टीने उघडता येत नाहीत। अशा एन्जिओप्लास्टीला आम्ही उलट्या पद्धतीने म्हणजे डोनर वेसलमधून कोलॅटरल थ्रू जाऊन ओपन केले आहेत। असे 5 पेशंट आम्ही एकाच दिवशी सक्सेसफुली केले आहेत
आणि सगळे पेशंट्स हे आता डिस्चार्ज झालेत, छान आहेत. आणि अशा प्रकारचं हे औरंगाबाद आणि मराठवाड्यातलं पहिलंच वर्कशॉप आहे. आणि यासाठी मराठवाड्यातनं 7 ते 8 कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी हजेरी पण लावली होती. त्यांना पण ह्या वर्कशॉपचा फायदा घेता आला. आणि अशा ज्या डिफिकल्ट किंवा कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी आहेत, ज्या सामान्य पद्धतीने आता करता येत नाहीत, त्या आपण अशा वर्कशॉपद्वारे आणि जे काही नवीन हार्डवेअर आता अवेलेबल झाले, त्यामुळे आपण आता अशा अँजिओप्लास्टी पण करू शकतो. आणि ही सुविधा आता युनायटेड सिग्मा हॉस्पिटल इथे उपलब्ध आहे. टीम ऑफ औरंगाबाद एसोसिएशन की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस में G20 कॉन्फ्रेंस और अवामी शमूलियत के ज़िमन में मालूमात दी गई. औरंगाबाद शहरामध्ये आपण 11 आणि 12 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत एक स्वच्छता अभियान राबवत आहोत. त्या स्वच्छता अभियानामध्ये औरंगाबाद शहरातील विविध संघटना आणि महानगरपालिका या एकत्र आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण औरंगाबाद शहरामध्ये एक मोठं स्वच्छता अभियान केलेलं आहे. याकरता औरंगाबाद शहरातील नागरिकांना एक विनम्र आव्हान असेल की त्यांनी देखील यामध्ये एक उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन 11 आणि 12 फेब्रुवारीचं आपलं जे स्वच्छता अभियान आहे ते यशस्वी करावं. धन्यवाद. औरंगाबाद शहरामध्ये G20ची जी बैठक होते आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग कसा वाढावा या दृष्टीने आपण एक स्वच्छता अभियान 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेलं आहे. औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि टीम ऑफ असोसिएशन मिळून हे अभियान राबवणार आहे आणि या निमित्ताने आम्ही औरंगाबादच्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या शाळांना, कॉलेजेसना आणि सगळ्या संस्थांना आवाहन करतो की खूप मोठ्या संख्येने 11 आणि 12 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 10:30 या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि याला औरंगाबाद चला एकत्र येऊया, औरंगाबाद शहर स्वच्छ करूया. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर. आज 74वां यौम जमहूरिया मनाया गया. सरकारी परचम कुशाई सरपरस्त वजीर संदीपान भुमरे के हाथों अमल में आई. पुलिस दस्तों की जानिब से मौजूदीन को गार्ड ऑफ ऑनर्स पेश. यौम जमहूरिया के ज़िम्मे में मुख्तलिफ सरकारी नीम सरकारी दफातर में परचम कुशाई और मुख्तलिफ उर्दू स्कूलों और मदरसों में तिरंगा लहराया गया. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ. तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.